विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. शिक्षणशास्त्रामध्ये आपण अध्ययन प्रक्रिया हे प्रकरण पाहत असताना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर अध्ययनाच्या ज्या काही उपपत्त्या आहेत या अध्ययनाच्या उपपत्त्या पाहत असताना याच्या अगोदरच्या तासाला आपण प्रयत्न प्रमाद पद्धती थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने प्रयत्न प्रमादाची पद्धती मांडलेली आहे. ती प्रयत्न प्रमाद पद्धती आपण पाहिलेली आहे. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने एक प्रयोग केलेला आहे मांजरावर आणि त्या प्रयोगाच्या आधारे त्यांनी 3 नियम सांगितले आहेत. त्यामध्ये तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम या 3 नियमाच्या आधारे त्यांनी अध्ययनाच्या ज्या काही उपपत्त्या आहेत या अध्ययनाच्या उपपत्त्यामधली पहिली उपपत्ती प्रयत्न प्रमाद पद्धती या पद्धतीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रयोगाच्या नंतर नियमाच्या नंतर प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जे काही शैक्षणिक महत्त्व आहे हे शैक्षणिक महत्त्व सुद्धा या ठिकाणी पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामधलं पहिलं महत्त्वाची अध्ययनासाठी विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळेस विद्यार्थी शिकत आहेत त्यावेळेस त्यांची शारीरिक आणि मानसिक पक्वता ही महत्त्वाची आहे. जर समजा त्यांची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता जर नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. विद्यार्थी फक्त जर शरीरानंच वर्गात राहत असतील आणि मनानं जर वर्गात नसतील तर मग मात्र त्यांना ज्ञान आत्मसात होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक परिपक्वता ही लक्षात घेतली पाहिजे. का विद्यार्थी वर्गात आहे का? शरीरानं तर विद्यार्थी वर्गात बसलेला आहे, फक्त शरीरानं वर्गात बसून विद्यार्थी चालत नाही, तर तो मनानं सुद्धा वर्गात असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा जागृत झाली पाहिजे. ज्यावेळेस विद्यार्थी ज्ञान आत्मसात करत आहेत, ज्ञान आत्मसात करत असताना त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली पाहिजे. एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञान आत्मसात करत असताना काही गोष्टी ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला समजतात, काही गोष्टी समजत नाहीत. जर एखाद्या विद्यार्थ्याला नाही समजल्या तर त्याला असं म्हटलं पाहिजे का तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तुझं वर्गामध्ये लक्ष नाही, असं न म्हणता त्याच्या पाठीवरून हात थोपटला पाहिजे आणि पाठीवरून हात थोपटून सांगितलं पाहिजे का तुला प्रत्येक गोष्ट जमते, तू काळजी करू नकोस. म्हणून त्याच्यामध्ये प्रेरणा जागृत केली पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर सांगितल्याच्या नंतर वा शाबास म्हटलं पाहिजे. वा शाबास म्हटल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनाही आत्मविश्वास निर्माण होतो. वा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगितल्याने सरांनी ते आपलं बरोबर आलं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना जर उत्तर सांगून सुद्धा जर म्हटलं तर बस तुला काही जमत नाही असं जर म्हटलं तर मग विद्यार्थी त्या ठिकाणी गोंधळून जातो आणि म्हणतो मी सांगून सुद्धा सरांनी मला शाबासकी दिलेली नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा जागृत केली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकाने त्याचे कौतुक केले पाहिजे. बघा मुद्दा आला का नाही? विद्यार्थ्याच्या यशाबद्दल शिक्षकाने त्याचे कौतुक केलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या पाठीवरून हात थोपटला की विद्यार्थ्याला साहजिकच आत्मविश्वास निर्माण होतो आणि सरांनी आपल्याला छान म्हटलं, शाबासकी दिली. असं केल्यामुळे विद्यार्थ्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि विद्यार्थी जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. सर्व विद्यार्थ्याच्या समोर जर त्याला गोडीनं गुलाबीनं विचारलं, प्रश्न एखादा विचारल्याच्या नंतर त्यांना उत्तर सांगितल्याच्या नंतर साहजिकच त्यानं जर उत्तर दिल्याच्या नंतर त्याला व्हेरी गुड, छान असं जर आपण म्हटलो त्या ठिकाणी, असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी मग विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्याचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे आणि त्याला बक्षीस सुद्धा दिलं पाहिजे. बक्षीस दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. आपल्याला हे जमत नव्हतं तर आपल्याला ते 100% जमू लागलेलं आहे. आणखीनही तो जास्त जोमानं अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा साहजिकच त्या ठिकाणी मित्रांनो आपण अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीनं प्रयत्न प्रमाद पद्धतीचे जे काही शैक्षणिक महत्व आहे हे शैक्षणिक आपल्याला या ठिकाणी पाहता. त्यानंतर अध्ययनाच्या ज्या काही उपपत्त्या आहेत या अध्ययनाच्या उपपत्त्यामधली पुढली उपपत्ती आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. याच्या अगोदरची उपपत्ती कोणती होती? प्रयत्न प्रमाद. प्रयत्न केल्याच्या नंतर साहजिकच आपल्याला यश प्राप्त होतं, हे या उपपत्तीच्या आधारे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरी उपपत्ती आहे, ती दुसरी उपपत्ती म्हणजेच मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. कारण मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या प्रसंगाचे समग्र आकलन, प्रसंगाचे किंवा कृतीचे समग्र आकलन करणे होय.
काय सांगितलेलं आहे? मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या प्रसंगाचे किंवा कृतीचे समग्र आकलन करणे होय. यामध्ये परिस्थिती आणि घटना यातील सर्व घटकांमधील परस्पर संबंध समजून घेणं महत्वाचं आहे. परिस्थिती आणि त्यामधील जे काही परिस्थिती आणि घटना यामधील परस्पर संबंध समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळे विचारवंत होऊन गेलेले आहेत. या विचारवंतामध्ये साहजिकच थॉर्नडाईक आहे, कोहलर आहे. या वेगवेगळ्या विचारवंतांनी अध्ययनाचे नियम अध्ययनाच्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत. या अध्ययनाच्या उपपत्त्या मांडत असताना कोहलर या मानसशास्त्रज्ञाने 1925 साली प्रयत्न प्रमाद पद्धतीला मर्मदृष्टी अध्ययन हा पर्याय शोधलेला सांगितलेला आहे. जी काही प्रयत्न प्रमाद पद्धती आहे या प्रयत्न प्रमाद पद्धतीलाच 1925 साली कोहलर या मानसशास्त्रज्ञाने मर्मदृष्टी हा पर्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग त्याने एक प्रयोग केलेला आहे. थॉर्नडाईक यांनी प्रयोग केलेला आहे, मांजरावर प्रयोग केलेला आहे. हा थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांजरावर प्रयोग केलेला आपण पाहिलेलाच आहे. त्याचबरोबर कोहलर यांनी सुद्धा साहजिकच या ठिकाणी एक प्रयोग केला आहे. आता थॉर्नडाईकने कोणावर प्रयोग केला? थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांजरावर प्रयोग केलेला आहे आणि मांजरावर प्रयोग केल्याच्या आधारे त्यांनी नियम सांगितले आहे. त्याचबरोबर कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा एक प्रयोग केलेला आहे. कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? एका पिंजऱ्यामध्ये बघा, त्यांनी सुद्धा एक पिंजराच घेतला होता, यांनी सुद्धा एक पिंजरा घेतला. एका पिंजऱ्यामध्ये काय केलेलं आहे? एकात एक बसतील अशा 2 काटे घेतलेले आहेत. कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी काय केलेले आहे की एका पिंजऱ्यामध्ये एकात एक 2 बसतील अशा वेगवेगळ्या काट्या घेतलेल्या आहेत आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर त्या पिंजऱ्यामध्ये चिंपांजीला बंद केलेला आहे. चिंपांजीला जेव्हा भूक लागते त्यावेळेस तो काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करणार आहे. म्हणून कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी त्या पिंजऱ्याच्या बाहेर चिंपांजीला दिसेल अशा पद्धतीनं केळी ठेवलेली आहे. मग आणि त्या चिंपांजीला त्यांनी त्या पिंजऱ्यामध्ये बंद केलेला आहे आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी पिंजऱ्याच्या जवळ 2 काट्या ठेवलेल्या आहेत. एकात एक बसतील अशा वेगवेगळ्या काट्या, इकडल्याकडला एक अशी वेगवेगळी काठी त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. मग चिंपांजी यांनी काय केलेलं आहे? इकडून तिकडे उड्या मारणं, फिरणं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कृती केल्याच्या नंतर तो मात्र त्या ठिकाणी भुकेलेल्या अवस्थेमध्ये असतो. भुकेलेल्या अवस्थेमध्ये असल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिकडून इकडे उड्या मारत असताना एक काठी घेतली. त्या काठीनं तो केळी घेण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु ती केळी काही त्यांना घेता आली नाही किंवा केळी काही प्राप्त झाली नाही. मग दुसरी ही काठी घेतली आणि ती एकात एक काठी घातली आणि एकात एक काठी घातल्याच्या नंतर त्या दोन्हीही काट्यानं त्या केळीला आत वळलं. ते केळीचा जो काही घड राहतो त्या केळीच्या घडाला आत वळलं आणि चिंपांजीने त्या ठिकाणी ती केळी खाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असे त्या चिंपांजीने वारंवार केलेले आहे आणि पिंजऱ्याबाहेरची केळी त्यांनी ओढून घेतली आणि चिंपांजीने असे वारंवार करून ती केळी खाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यावरून कोहलरने अध्ययनाचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. बघा, यावरून कोहलर या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितले? अध्ययनाचे 3 टप्पे सांगितलेले. म्हणजे परिस्थितीतील समस्येची जाणीव करून घेणे. अगोदर परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. त्यानंतर विविध घटकांमधील परस्पर संबंध जाणून घेतला पाहिजे. विविध घटकांमधील परस्पर संबंध जाणून घेतला पाहिजे आणि समस्येतील मार्गावर योग्य उपाय शोधला पाहिजे. प्रत्येकाला समस्या निर्माण होते. समस्या निर्माण झाली म्हणून त्या ठिकाणी न घाबरता त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता समस्या निर्माण झाली, अपयश आलं आपल्याला. पहिल्या परीक्षेमध्ये आपल्याला 20 पैकी 5 मार्क पडले, अपयश आलं. का 5 मार्क पडले? आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आपल्याला 5च मार्क का पडले? आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या सोबत राहणाऱ्यांना चांगले मार्क पडले. 20 पैकी 15, 16, 17 मार्क पडले आणि आपल्याला किती मार्क पडले? तर आपल्याला फक्त 5 मार्क पडले. तर हे 5 मार्क का पडलेले आहेत याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे समस्येवरील मार्गावर योग्य उपाय शोधणं अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही एखादी समस्या निर्माण झाली आहे त्या समस्येतून बाहेर पडत नाही, त्यावर योग्य मार्ग शोधत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही मित्रांनो. म्हणून समस्या निर्माण झाली म्हणून न घाबरता त्या ठिकाणी मार्ग शोधण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. जरूर तुम्हाला मार्क कमी पडू द्या. पहिल्या परीक्षेमध्ये एखाद्या घटक चाचणीमध्ये मार्क कमी पडले, त्या ठिकाणी सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जी काही आपल्याला समस्या निर्माण झालेली आहे सरांजवळ जाऊन, सर मला हे जमत नाही,
सर मला याच्यामध्ये अडचण निर्माण होते, अशा पद्धतीनं आपण जर सरांपाशी जाऊन जर आपले मत मांडले, जी अडचण आलेली आहे ती जर आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. म्हणून जी काही समस्या आहे समस्येतील मार्गावर योग्य उपाय शोधण्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीनं मर्मदृष्टीमूलक जी अध्ययनाची जी उपपत्ती आहे कोलर या मानसशास्त्रज्ञ ठिकाणी आपल्याला मांडलेली दिसून येते. म्हणून त्यांनी जे काही मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे जे शैक्षणिक महत्व आहे, हे मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे शैक्षणिक महत्व सुद्धा सांगितलेले आहे. शिक्षकांनी अध्यापनात पूर्णाकडून अंशाकडे या अध्यापन सूत्राचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. आता शिक्षकांनी काय केलं पाहिजे, पूर्णाकडून अंशाकडे. आता पूर्णाकडून अंशाकडे जात असताना आपण जे काही अध्यापन आहे या अध्यापनाची सूत्रे सांगितली आहेत. या अध्यापनाच्या सूत्रामधील हा एक घटक आहे किंवा अध्यापनाच्या सूत्रापैकी हा एक सूत्र आहे किंवा पूर्णाकडून अंशाकडे. आता पूर्णाकडून अंशाकडे जात असताना काय केलं पाहिजे, पूर्ण अगोदर एखादी कविता आहे ती कविता त्या ठिकाणी समजून सांगितली पाहिजे आणि त्यानंतर एका एका घटकाची त्या ठिकाणी माहिती सांगण्याचा त्या ठिकाणी शिक्षकांना प्रयत्न केला पाहिजे. तशाच पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिक महत्वामध्ये सुद्धा ते सांगितले, शिक्षकाने अध्यापनात पूर्णाकडून अंशाकडं या अध्यापन सूत्राचा त्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य काय आहे की पूर्ण कृती किंवा पूर्ण जे आहे अगोदर सांगितलं पाहिजे की हे असं असं आहे मित्रांनो, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण केला तर साहजिकच तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होतं. मग यशस्वी अध्ययनासाठी शिक्षकांनी सहसंबंध शोधले पाहिजेत, त्या ठिकाणी फरक जाणून घेतला पाहिजे, इत्यादी कौशल्य ही जी काही कौशल्य आहे ती विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजेत किंवा वेगवेगळी कौशल्य आहेत. ज्ञान आत्मसात करत असताना फक्त एकाच बाजूने जाऊन ज्ञान आत्मसात करायचं नाही तर चौबाजूने विचार केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपल्याला ज्ञान आत्मसात करता येईल, कशा पद्धतीने आपण यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळे मार्ग सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यापुढील अध्ययन विषय हा त्यांच्या वयोगटानुसार असला पाहिजे. जो काही अध्ययनाचा विषय आहे हा अध्ययनाचा विषय विद्यार्थ्यांचं वयोगट लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांचं वयोगट लक्षात घेऊनच त्या ठिकाणी आपण त्या शिकवण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत स्वतःच्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर आई वडिलांच्या नंतर विद्यार्थ्यासमोर आदराचं स्थान हे गुरुचं असतं. मग विद्यार्थी काय करतात, एखादी समस्या निर्माण झाली हे साहजिकच शिक्षकाकडे घेऊन येतात. शिक्षकाकडे घेऊन आलं तर प्रत्येक शिक्षक त्या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्नच करतो. परंतु मित्रांनो आपण जर शिक्षकाकडे जर येत नसेल एखादी समस्या निर्माण झाल्याच्या नंतर तर मग मात्र ती आपल्यामधली समस्या काही शिक्षकांना समजणार आहे का. म्हणून जी काही समस्या निर्माण झाली ती समस्या त्या ठिकाणी आपण साहजिकच शिक्षकांसमोर मांडण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत एखादी समस्या शिक्षकापर्यंत येत नाही तोपर्यंत ती समस्या सुटू शकत नाही. परंतु महाविद्यालयीन जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर अनेक समस्या असतात, परंतु त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच. आणि मार्गदर्शन आपण कुणाचं ना कुणाचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक विद्यार्थ्यानं की सरांना आपण कसं विचारावं की सरांच्या समोर कसं बोलावं की हा संकोच मनामध्ये न बाळगता प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, शिक्षक समोर आपल्याला जी काही अडचण आली ती मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला एखादी समस्या निर्माण झालेली ती समस्या निर्माण झालेली आपण जोपर्यंत सांगू शकत नाही तोपर्यंत ती समस्या मिटू शकत नाही, कारण तर त्या समस्येचं तोपर्यंत निराकरण होऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रयत्न प्रमाद पद्धती आहे, त्याचबरोबर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आहे. या उपपत्ती पाहत असताना चुका आणि शिका या पद्धतीनंच त्या ठिकाणी आपण अध्ययन केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, चुका आणि शिका या पद्धतीनंच अध्ययन केलं पाहिजे. ज्ञान आत्मसात करत असताना माणसाच्या हातून अनेक चुका होतात, काम करत असताना चुका होतात. चुका झाल्या म्हणून घाबरायचं नाही तर त्या ठिकाणी सुधारण्याचा आपण प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. साहजिकच चूक झाली तरी काही हरकत नाही, त्या ठिकाणी आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्या स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जर समस्या सुटली नसेल तर आपण शिक्षकाकडे गेलं पाहिजे आणि शिक्षकाकडे जाऊन ती समस्या सोडवण्याचा सुद्धा प्रामुख्याने आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीनं शिक्षणशास्त्रामध्ये आपण एकंदरीत 3 प्रकरणाचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. हे जे काही 3 प्रकरणं आहेत हे 3 प्रकरणं या पाहत असताना भारतातील शैक्षणिक विचारवंत या प्रकरणाचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. भारतातील शैक्षणिक जे काही वेगवेगळे विचारवंत आहेत हे शैक्षणिक वेगवेगळे विचारवंत त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेतच, कारण तर या शैक्षणिक विचारवंताचा सुद्धा थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर सामाजिकरण, या सामाजिकरणाचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे.
सामाजिकरणामध्ये सामाजिक परिवर्तन आहे, समूह संपर्क माध्यमे आहे, याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आणि तिसरं प्रकरण जे आहे, हे तिसरं प्रकरण म्हणजे अध्ययन प्रक्रिया. या अध्ययन प्रक्रियेचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. म्हणजे हे 3 प्रकरणं जवळजवळ आपण पाहिलेली आहेत आणि या 3 प्रकरणाचा आपण सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. 3 प्रकारच्या नोट्स सुद्धा तुमच्याकडे आलेले आहेत. 3 प्रकरणावर व्यवस्थित आपण वेगवेगळ्या घटकांची माहिती सुद्धा सविस्तर पाहिलेली आहे. यानंतर आपण नवीन प्रकरण पाहणार आहोत.